श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वाढत्या तापमानामुळे वीज वितरण कंपनीतर्फे रोहित्रांना थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करून घेतली जात आहे काळजी। सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी निवासस्थाने बांधून देण्याची मागणी। आणि धुळ्यात 22 एप्रिल रोजी सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश यात्रेचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमान 43°C वर गेल्याने वीज वितरण कंपनीतर्फे रोहित्रांमध्ये बिघाड होऊ नये म्हणून रोहित्रांना थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करून काळजी घेतली जात आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात तापमान 43°C वर गेल्याने वीज वितरण कंपनीतर्फे ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करून काळजी घेतली जात आहे। धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान 43° वर जाऊन पोहोचले असून याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झाला आहे। तर दुसरीकडे तापमान वाढीमुळे वीज वितरण कंपनीच्या केंद्रांमध्ये ट्रान्सफॉर्मर वारंवार बंद पडून वीज पुरवठा खंडित होत असतो। या पार्श्वभूमीवर ट्रान्सफॉर्मर बंद पडून ते नादुरुस्त होऊ नये तसेच यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीकडून हे ट्रान्सफॉर्मर थंड राहण्यासाठी या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात आली। या ट्रान्सफॉर्मर जवळ कूलर लावण्यात आले आहे। उन्हाळ्यात विजेचा वाढता वापर लक्षात घेता वीज वितरण कंपनीकडून विशेष काळजी घेतली जात आहे। आणि वीज ग्राहकांचा उन्हाळ्यात वीज वापर जास्त होत असल्यामुळे त्याच्यावर लोड वाढतो, त्याचे वाइंडिंग टेम्परेचर वाढते, ऑइल टेम्परेचर वाढते, त्यामुळे ते नादुरुस्त होऊ नये म्हणून आम्ही त्यांना कूलर थंड राहण्यासाठी कूलर वापरतो। धुळे शहरातील सुलतानिया मदरसा समोरील सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाला। खासदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत धुळे शहरातील सुलतानिया मदरसा समोरील सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्छाव व सय्यद मोहम्मद फारुक मियाँ चिश्ती यांच्या हस्ते संपन्न झाला। धुळे शहरातील सुलतानिया मदरसा समोरील सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यासाठी सुलतानिया मदरसा ट्रस्ट धुळे यांनी 16 जुलै 2024 रोजी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना निवेदन दिले होते व त्याबाबत पाठपुरावाही केला होता। त्याला तात्काळ खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये मंजूर केले। या कामाचे भूमिपूजन सुलतानिया गार्डन येथे सय्यद मोहम्मद फारुक मियाँ चिश्ती व हजरत हाफिज फारुक चिश्ती यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह हजरत मोहम्मद फारुक मियाँ चिश्ती, मोहम्मद मियाँ चिश्ती, हजरत फारुक चिश्ती, हाजी साबिर शेख, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, पीतांबर महाले, सलाम मास्टर, शव्वाल अन्सारी, मुजफ्फर हुसैन, सुनील शिंदे, राजेंद्र खैरनार, गोपाल अन्सारी, अफसर पठान, फारूक पटेल, फैजल अंसारी आदि उपस्थित होते। पढ़ते हैं बच्चियों के लिए भी यहाँ पे शिक्षा अभी शुरू होने वाली है, बहुत ही खुशी की बात है। और हमारे देश के जो भावी पीढ़ी है वो सब यहाँ पे है, उनकी अच्छी तरह से तरक्की होनी चाहिए, उनकी पूरी तरह से शिक्षा होनी चाहिए और उनको खेल कूद के लिए मैदान चाहिए, उनको एक्सरसाइज के लिए जिम भी होनी चाहिए। और यहाँ का जो परिसर है, अगर यहाँ पे अच्छा गार्डन डेवलप हुआ तो बच्चों के लिए यहाँ पे और बाकी के जो परिसर के नागरिक हैं उनके लिए भी बहुत अच्छी बात यहाँ पे होने वाली है। 2 जुलाई 2024 में सम्माननीय माननीय हजरत मोहम्मद फारुक मियाँ चिश्ती साहब उनके प्रमुख उपस्थिति में सुल्तानिया मदरसा ट्रस्ट उन्होंने यहाँ पे मांगनी की थी कि यहाँ पे एक बच्चों के लिए जिम होनी चाहिए, ग्रीन जिम, ओपन जिम कहते हैं हम उनको उसको, और यहाँ पे अच्छा गार्डन डेवलप होना चाहिए, जॉगिंग ट्रैक होना चाहिए। तो मैंने तुरंत हाँ कह दिया और मुझे खुशी है कि खासदार विकास निधि के अंतर्गत 15 लाख रुपए इसके लिए मंजूर हुए हैं और जल्द से जल्द ये काम पूरा होगा ऐसा मुझे लगता है। वैसे तो पूरे दुनिया में
बहुत सारे काम हमें करने हैं, सब मिलके हम वो करेंगे। कारपोरेशन के माध्यम से भी यहाँ के जो रास्ते हैं, जो ड्रेनेज लाइन है, जो लाइट है, ये तो काम सब कारपोरेटर्स करते हैं। लेकिन आप सबको मालूम है करीबन 3 साल हो गए यहाँ पे प्रशासक है, चुनाव हुए नहीं है, नहीं तो कारपोरेटर के माध्यम से धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी निवासस्थाने बांधून देण्याची मागणी इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी निवासस्थाने बांधून देण्यात यावी अशी मागणी इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे। अल्प मानधनावर त्यांना आपली उपजीविका भागवावी लागते। देशाचा चौथा स्तंभ असून देखील त्यांची परिस्थिती पाहिजे तशी नाही। पत्रकार बांधवांचे कार्य देशाला दिशा देणारे आहे। गोरगरिबांच्या प्रश्नांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळत असतो। त्यामुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांना हक्काची घरे, त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, त्यांचा आरोग्य विमाही काढून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्ष प्रभा परदेशी, मीरा सरोज, रेखा कुलकर्णी, मालती सूर्यवंशी, ज्योती बोरसे, हर्षदा पाटील आदी उपस्थित होते। आज आपले राज्य शिष्टाचार मंत्री आणि आपले शहराचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब हे एका मीटिंग संदर्भात आले असता आज त्यांना आम्ही एक अशा आशयाचे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्याचे जे माझे पत्रकार बांधव आहे जे उन्हातान्हात फिरत असतात आणि देशाचा तो चौथा स्तंभ आहे। दुसरं असं की ते प्रत्येक अनाधिकृत वस्तूला वाचा फोडण्याचं काम करत असतात। त्यांच्या वाचामुळे अनेकांचे जीवन अनेकांना न्याय भेटत असतं। अशा माझ्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात चारही तालुक्यातील जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना आपले हक्काचा निवारा करून देण्यात यावा आणि त्यांच्यासाठी शासकीय पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूपी घर बांधून देण्यात यावे अशी आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। कारण की पत्रकार बांधव उन्हातान्हात फिरत असतात, त्यांना अल्प असा मानधन दिला जातो आणि त्या मानधनावर सामान्य कुटुंबाची जीवन याचिका ही पूर्णपणे भागत नाही आणि अल्प मानधनावर पूर्ण कुटुंबाचा बोजा एकट्या पत्रकार बांधवावर असो, ऊन असेल, पाऊस असेल किंवा आंधी वादळ असेल, जिथे तिथे कोणी पोचत नाही। जसं सांगतो आपण सूर्याबद्दल की जिथे सूर्य पोचतो कवी पोचत नाही तिथे रवी पोचतो, म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरत असतो तसाच माझा पत्रकार बांधव हा कानाकोपऱ्यात पुरत असतो आणि ज्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाही त्यांना वाचा फोडण्याचं जे कार्य करत असतात त्यांना त्यांचा हक्काचं घरकुल बांधून देण्यात यावे हे असे आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटलेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांकडून आणि याचा आम्ही पुन्हा फॉलोअप घेऊ। सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश यात्रा सत्संग सभा व महाप्रसादाचे दिनांक 22 एप्रिल रोजी धुळ्यात आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन अविनाश लोकरे यांनी केले आहे। कबीर पंथाचे 16वे नवोदित वंशाचार्य पंत श्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांच्या नेतृत्वात केडीव्ही मिशन समिती धुळे, आमीन माता महिला मंडळ धुळे, सद्गुरू कबीर साहेब नवयुवक मंडळ धुळे तसेच सकल कबीर पंथ समाजातर्फे दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश यात्रा सत्संग सभा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। सद्गुरू कबीर धर्मदास वंशावली मिशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ही यात्रा केवळ एक भौगोलिक बदल नाही तर सद्गुरू कबीर साहेबांचे अमर संदेश सकल जीवापर्यंत पोहोचवण्याचे एक अभियान आहे। सदर यात्रा ही जीवदया आणि आत्मपूजा या मूलमंत्राला घेऊन चालले आहे। महाराष्ट्राच्या विविध संस्कृतीला अनुसरून तसेच साधू संतांच्या अलौकिक शिकवणीतून सेवा भक्तीच्या समृद्ध परंपरासोबत सद्गुरू कबीर साहेबांच्या समन्वयवादी विचारांचा प्रसार करणे हे यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे। तरी या यात्रेचा सर्व महानुभावांनी व धुळे जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे। यावेळी अविनाश लोकरे यांच्यासह केडीव्ही मिशन राज्य प्रतिनिधी उपस्थित होते। जीवदयावर आत्मपूजा, जीवदया अर्थात तो कोणताही जीव असो, मानव असो, पशु असो, पक्षी असो, कोणताही प्राणी असो, त्या जीवाला कष्ट होऊ नये त्यांच्यावर आपण दया दाखवली पाहिजे आणि हे जे आपले मानवी गुण आहे त्या मानवी गुणाचा विकास व्हायला पाहिजे हा यामध्ये साहेबांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। त्या कारण की साहेबांचं असं मानणं आहे की जीवदयाशिवाय दुसरा धर्म आपल्या जीवनामध्ये कोणताच नाही। ज्या जीवावर कोणी अत्याचार करत असेल, त्यावर गैर प्रकारचे काही अन्याय करत असेल तर त्याचा
या जीवामध्ये धर्माच्या कक्षेमध्ये ते येत नाही. त्यासाठी साहेबांनी हा एक साहेबांच्या अनेक शाखेपैकी एक शाखे फक्त घेतली आहे आणि त्या शाखेमधला एकच पाठ की जीव दयार्थम पूजा इनसे और धर्म न दूजा, याशिवाय या जीवाच्या कल्याणासाठी दुसरा धर्म कोणताच नाही आहे. तर साहेबांचं तर आगमन जीवाच्या कल्याणासाठी झालेलं आहे. तर त्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम हा प्रत्येक जीवापर्यंत पोहोचायला पाहिजे. प्रत्येक मानवाने आपल्याला जो शारीरिक मानवाचं शरीर मिळालं आहे, मानवाप्रमाणे आपली चालचलन राहिली पाहिजे, आपलं जीवन हे आदर्श बनवलं पाहिजे. हा त्या मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. वाढत्या तापमानामुळे वीज वितरण कंपनीतर्फे रोहित राणांना थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करून घेतली जात आहे काळजी. सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रॅक तयार करण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी निवासस्थाने बांधून देण्याची मागणी. आणि धुळ्यात 22 एप्रिल रोजी सद्गुरू कबीर साहेब शांती संदेश यात्रेचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.